आज होणार जानेवारीचं महावाटप. उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी संदर्भात. आज 3 विभागामध्ये आणि 18 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनस विषय देखील अतिशय एक महत्त्वपूर्ण व मोठी अपडेट आलेली आहे. आतापर्यंतची सर्वात लेटेस्ट व जबरदस्त अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन आले असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. मकर संक्रांतीचा गोडवा सरकारच्या भेटीने वाढवा, अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नवीन उपक्रम राबविलेला आहे आणि याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये बोनस जमा करण्यासंदर्भात नवीन याद्या जाहीर केलेल्या आहेत. या याद्या अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन लेटेस्ट याद्या असणार आहेत. आतापर्यंतच्या सर्वात ओरिजिनल याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत. हीच यादी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सोबतच लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांती सणानिमित्तीचा स्पेशल बोनस देखील जाहीर झालेला आहे. त्याच्याविषयी देखील आपण अपडेट जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केल्या चेकवर सह्या. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. काल 2 दिवसापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाले आणि इतर राहिलेले 3,000 रुपये कशामुळे जमा झाले नाहीत आणि ते कधी जमा होणार त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आता सर्वात मोठा खुलासा केलेला आहे आणि आजपासून पुन्हा एकदा हप्त्याचं वितरण सुरुवात झालेलं आहे. चला तर आपण जाणून घेऊया नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कशा पद्धतीने 3,000 रुपयांचं वितरण जे ते पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. 1,500 रुपये तर भेटले असतीलही तुम्हाला, परंतु आम्ही नाराज झाल्या, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मकर संक्रांतीचा बोनस आम्ही देणार म्हणजे देणार 100% तुमच्या खात्यामध्ये. मकर संक्रांती सणानिमित्तीचा बोनस आम्ही आजपासून वाटप करण्यास सुरुवात करत आहोत. सर्वात जबरदस्त आणि मोठी अपडेट, विशेष आर्थिक भेट असणार आहे लाडक्या बहिणीसाठी. मकर संक्रांतीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि ही पत्रकार परिषद 5वी पत्रकार परिषद आहे हप्ता वाटप करण्यासंदर्भात, कारण की याच्या अगोदर 4 पत्रकार परिषद झाल्या आणि त्यामध्ये फक्त लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचं वितरण करण्यात आलं होतं. परंतु आज अखेर 5वी परिषद जी पार पडलेली आहे आणि याच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना राहिलेले 3,000 देखील आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादीसुद्धा जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 17 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये वेळापत्रक देखील आपल्याकडे आलेलं आहे. कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्या संदर्भात मित्रांनो अतिशय जबरदस्त मोठे अपडेट देखील आलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. मुख्यमंत्र्यांनी एकूण 2 याद्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी दिलेली आहे जिल्ह्यांची यादी आणि दुसरी यादी दिलेली आहे बँकांची यादी. कोणत्या बँकांमध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. चला तर आपण तीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा पद्धतीच्या नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांती सणानिमित्ताची भेट वाटण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे. अतिशय मोठा कार्यक्रम जो आहे तो जोराशोरात पार पडलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे 3,000 रुपये जे राहिले होते तुमचे ते 3,000 रुपये तर तुम्हाला मिळणारच, परंतु प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना पैठणी साडी ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीची मिळून जाणार आहे. त्याच्याविषयी त्यांनी अतिशय मोठी व जबरदस्त अपडेट दिलेली आहे. आता पैठणी साडी कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार त्याच्याविषयी आपण व्हिडिओच्या पुढे अपडेट बघणार आहोतच, परंतु 3,000 रुपये तर लाडक्या बहिणींना 100% मिळण्याचं नियोजन मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आखलेलं आहे. चला तर याच विषयी जाणून घेऊया. अंतिम यादी जाहीर कोणती केलेली आहे आणि या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचं नाव आहे ते आपण एकदा जाणून घेऊया. म्हणजे एकूण आज वितरण होणाऱ्या 17 जिल्ह्यांची यादी आपण अगोदर बघूया. त्याच्यानंतर बँकांची यादी देखील आलेली आहे. कोणत्या बँकेमध्ये पैसे कशा पद्धतीने आणि कोणत्या टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयी देखील अतिशय जबरदस्त व लेटेस्ट माहिती आपल्याकडे आलेली आहे. ती देखील माहिती आपण जाणून घेणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज मकर संक्रांती बोनस लाडक्या बहिणींना भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 100% मकर संक्रांतीचा बोनस आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी मकर संक्रांती बोनसची आतुरतेने वाट बघत होत्या आणि आज तो दिवस अखेर उजडलेला आहे, ज्या दिवशी मकर संक्रांती बोनस लाडक्या बहिणीसाठी वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेऊन त्यावर काम देखील चालू केलेलं आहे. आता काम कशा पद्धतीने चालू केलेलं आहे तर प्रेस कॉन्फरन्स मीटिंग घेऊन सर्व
खात्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना अजिबात उशीर झाला नाही पाहिजे आणि पैशांचं महावाटपाचा कार्यक्रमसुद्धा सुरुवात केलेला आहे. म्हणजेच काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते करण्यात येणार आहे. मकर संक्रांती सणानिमित्त ही खास भेट राहणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आणि जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे आणि याच्याविषयीची नवीन याद्या देखील आलेल्या आहेत. याद्या आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत आणि मकर संक्रांती सणानिमित्त पैशांसाठी खास भेट जी देखील लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. आता ही भेट कोणती असेल व कशा पद्धतीने लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्याच्याविषयीची आपण डिटेल अपडेट पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या पुढे ह्याच व्हिडिओमध्ये पुढे बघूया. सर्वात प्रथम म्हणजे 2 याद्या महत्त्वपूर्ण बघणार आहोत आपण. पहिली यादी असणार आहे बँकांची यादी आणि दुसरी यादी असणार आहे जिल्ह्यांची यादी. 17 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. लेटेस्ट यादी आहे. याच्या अगोदर भरपूर याद्या आल्या परंतु आता शेवटची फायनल अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच लेटेस्ट यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण आणि बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने कशा स्टेप बाय स्टेपने मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहीण योजनेला मकर संक्रांतीचं बोनस वितरण करणे जे चालू केलेलं आहे आणि आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण होणार. तर हे बघा सर्वात प्रथम महाराष्ट्र शासन योजना लाडकी बहीण योजना यांनी महत्त्वाच्या काही घोषणा केलेल्या आहेत. त्या घोषणा कोणत्या असतील तर हे बघा लाडक्या बहिणींना 3 हप्ते जिल्ह्यानुसार वितरित होणार आहेत. ही 100% त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे एकूण 17 जिल्ह्यांची नवीन यादी देखील जाहीर केलेली आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट बघत होत्या 4,500 रुपये कशा पद्धतीने येतील तर आज तो निर्णय झालेला आहे. बहिणींना अजिबात नाराज करायचं नाही. 4,500 म्हणजे 4,500 रुपयांचाच निधीचं वितरण जे आहे ते करायचं आहे. त्याच्याविषयी त्यांनी मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. यात बघू शकता तुम्ही महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी चेकवर सह्या देखील डीबीटीच्या अध्यक्षांना देखील सह्या करायला लावल्या आहेत. या डीबीटीच्या अध्यक्ष आहेत यांनी चेकवर सही केली म्हणजे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणे जे आहे ते सुरुवात झालेली आहे. 15,000 कोटींच्या चेकवर यांनी सही केलेली आहे आणि लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा निधी वितरणाचा शुभारंभ यांनी केलेला आहे आणि याच शुभारंभाच्यानुसार महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं व मोठं पाऊल अखेर पडलेलं आहे आणि याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. लाडक्या बहिणींना मकर संक्रांती हा स्पेशल बोनस असणार आहे. 4,500 रुपये 3,000 रुपये यातलं तर भेटलेला आहे. आता फक्त 3,000 रुपये राहिलेला आहे आणि तो वाटप करण्यासंदर्भात देखील 3 दिवसांचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्या संदर्भात पहिली यादी आलेली आहे आपल्याकडे ती म्हणजे विभागानुसारची यादी. ही विभागाची यादी बघितली की याच्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत आणि त्या यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. दिवस आहे पहिला प्रारंभ पहिला टप्पा असणार आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत कोणते पहिले विभाग आलेले आहेत हे बघा. विभागाची यादी बघितली की लगेच पुढे जिल्ह्यांची इम्पॉर्टंट यादी आहेच ती देखील आपण बघूया. अगोदर 2 विभाग असणार आहेत ते म्हणजे कोकण विभाग आणि पुणे विभाग. हे दोनही विभाग अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत आणि या दोन्ही विभागामध्ये वितरणाचा शुभारंभ जो तो झालेला आहे आणि मोठ्या लोकसंख्येच्या भागात डीबीटी प्रक्रिया देखील सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आज पहिला टप्पा असणार आहे. उद्या असणार आहे मित्रांनो सामाजिक प्रशासकीय विभागामध्ये. त्यामध्ये असणार आहेत नाशिक विभाग व छत्रपती संभाजीनगर विभाग. या दोन्ही विभागामध्ये आता कार्यवाही जी सुरुवात झालेली आहे म्हणजे राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे सुरुवातसुद्धा झालेली आहे. आता त्याच्यानंतर पुढील तिसरा दिवसीय वेळापत्रकामध्ये असणार आहे ते म्हणजे तिसरे 2 विभाग असणार आहेत अमरावती विभाग व नागपूर विभाग. अतिशय छान असे आणि मोठे विभाग असणार आहेत. यामध्ये देखील कार्यवाही जी आहे ती तिसऱ्या दिवशी वितरणास सुरुवात होणार आहे. आता वळूया आपण जिल्ह्यांची यादी बघूया. जिल्ह्यांची यादी बघण्याच्या अगोदर अदितीताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे तर हे बघा आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचा निधी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आजपासून पुन्हा एकदा वितरण करण्यास सुरुवात आम्ही करत आहोत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज देखील आपण म्हणू शकतो याच्या जिल्ह्यांच्या यादी देखील त्या अदितीताई तटकरे यांनी डायरेक्ट पब्लिक केलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे दिल्या आणि त्यांनी डायरेक्ट पब्लिकमध्ये या याद्या जाहीर केलेल्या आहेत. त्याच याद्या आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत. तर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार तर हे बघा ही आपलीकडची ओरिजिनल माहिती आहे आणि आजपासून पैसे वाटप करण्यात जे 100% येणार आहेत. दर महिन्यात 1,500 रुपये लाभ भेटत होता. तुम्हाला फक्त नोव्हेंबरचा हप्ता आला असेल किंवा नसेल तरी देखील लक्षपूर्वक बघा. आता जे आपण जिल्ह्यांची यादी देणार आहोत त्यामध्ये जरी नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तरी 2-3 हप्ते जे ते एकत्रित 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये
यादी जाणून घेतल्यानंतर जमा केले जाणार आहेत आणि कोणाला करणार आणि कशा पद्धतीने पैसे जमा करणार, तर हे बघा DBT माध्यमाद्वारे या पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे आणि यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. जिल्ह्यांची यादी आपण लगेच बघूया, कारण की जिल्हे जे आहेत ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पैसे वाटप करण्याचा सहभाग नोंदवला आहे आणि स्वतः लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBTचं बटन दाबून अशा पद्धतीने पैसे जे ट्रान्सफर करत आहेत. कोणाच्या खात्यावर 4,500 रुपये, कोणाच्या खात्यावर 3,500 रुपये, कोणाच्या खात्यावर 1,500 रुपये. तर तुमच्या खात्यावर किती आले हे कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे तुम्ही, कारण की फक्त काही लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच आलेले आहेत आणि 3,000 रुपये अजूनही काही भरपूर लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत. परंतु त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आज जी यादी आलेली आहे त्याच यादीनुसार पत्रकार परिषदेत जी यादी दिलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे व तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहे ते जिल्ह्यांच्या यादीनुसार वितरित होणार आहेत व लाडक्या बहिणींमध्ये मोठा आनंदाचा आणि जल्लोषाचा आनंद नक्कीच होणार आहे, कारण की पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय जोराशोराने सुरुवातसुद्धा झालेली आहे. ते सुद्धा 3,000 रुपये जमा होण्यास सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर मेसेज पडायला देखील सुरुवात झालेली आहे. कोणाच्या खात्यावर 3,000 पडत आहेत, कोणाच्या खात्यावर 5,000 पडत आहेत. तर हे बघा पुढे आपण जाणून घेऊया कशा आज जी यादी आलेली आहे त्या यादीनुसार कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे. तर हे बघा आज रात्रीपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर DBTचे मेसेज पडायला सुरुवात होणार आहे. जी आपण यादी देणार आहोत त्याच्या खटाखट पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आज वितरणाचे 3 विशेष टप्पे जे आहेत ते पार पडणार आहेत आणि याच्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी बघूया. तर पहिला टप्पा असणार आहे दिवाळी भेट, जो की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जो तो 100% जवळपास 70 ते 80% महिलांना मिळालेले आहे 1,500 रुपये. आता राहिले म्हणजे 2 टप्पे. पहिला म्हणजे डिसेंबरचा हप्ता अधिक तिसरा टप्पा म्हणजे मकर संक्रांतीचा विशेष हप्ता. तर हे 2 टप्पे जे आहेत ते राहिलेले आहेत आणि हे देखील आजपासून सुरुवात जी आहे ते झालेली आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला राहिलेले 3,000 रुपये जे ते आज जमा होण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे जिल्ह्यांच्या अनुक्रमे, कारण की जेवढ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहेत तेवढी ज्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि याच वेळापत्रकानुसार नवीन लाभार्थी यादी आलेली आहे. याच नवीन यादीनुसार पैशांचं वितरण तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. ती जिल्ह्यांची अंमलबजावणी देखील आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत अशा पद्धतीचे मेसेज देखील नक्कीच पडून जाणार आहेत. चला तर बघूया आजपासून कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे, कोणते ते महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत त्याच्याविषयी आपण माहिती बघूया, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी 17 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट जाहीर केलेली आहे. आता आपण यादी तर बघूया जिल्ह्यांची, त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण यादी आलेली आहे ती म्हणजे गव्हर्नमेंट बँकांची, ज्या बँकांमध्ये पैशांचं वितरण सर्वात अगोदर केलं जाणार आहे त्याच्या संदर्भातची ही पहिली यादी आहे मित्रांनो. या यादीमध्ये असणार आहे समाविष्ट स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या वितरण जे आहे पहिल्या टप्प्याचं वितरण या गव्हर्नमेंट बँकेमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, 6वी बँक आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्याच्या अंतर्गतच पैशांचं वितरण होणार आहे. दुसरी यादी आहे प्रमुख खाजगी बँका. यामध्ये देखील HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल आणि कोटक महिंद्रा बँक देखील यामध्ये समाविष्ट केली जाणार आहे आणि याच बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत वितरण जे आहे ते होणार आहे. तिसरा टप्पा देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. तिसरी यादी बँकांची तिसरी यादी असणार आहे आणि या यादीच्या अंतर्गत IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या 4 बँकांमध्ये सर्वात तिसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता याच्यानंतर आपण जिल्ह्यांच्या काही याद्या बघूया. तर हे बघा जिल्ह्यांच्या यादीनुसार सर्वात पहिले 2 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे लातूर आणि धाराशिव. या 2 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण ज्याची सुरुवात होणार आहे. त्यामध्ये लातूर आणि धाराशिव पहिल्या क्रमांकाला असणार आहेत. याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत ते म्हणजे अमरावती आणि अकोला. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत मित्रांनो ते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं आणि आता अखेर आजच्या निर्णयानुसार आज या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण करण्यास सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. याच्यानंतर पुढील 2 जिल्हे आहेत मित्रांनो कोल्हापूर आणि सोलापूर. या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण झालेलं नव्हतं. जवळपास 40 ते 50% महिलांना पैसे मिळाले होते. इतर महिला अजूनही राहिल्या होत्या. त्यामुळे
सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये देखील वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर पुढील टप्प्यामध्ये जिल्हे असणार आहेत, म्हणजे पुढे फक्त एक दिवसाचं लेट त्यामध्ये होऊ शकतो. त्यामध्ये असणार आहेत परभणी आणि हिंगोली. त्याच्यानंतर असणार आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना यामध्ये समाविष्ट असणार आहेत. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत नाशिक आणि धुळे. त्याच्या पुढील असणार आहे नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि पुणे, रायगड आणि रत्नागिरी देखील त्याच्यानंतर 100% समाविष्ट केले जाणार आहेत. त्याच्यानंतर ठाणे आणि पालघरमध्ये देखील पैशांचं वितरण ते सर्वात तातडीने व वेगाने केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि शेवटी असणार आहे ते म्हणजे इकडे बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ आणि नागपूर साईडला, सोबतच गोंदियामध्ये देखील समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि वाशिम, तर या अनुक्रमे जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आणि आता ह्या पैशांचं वितरण झालं की लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींना येणाऱ्या फेब्रुवारीपासून 2100 रुपयांचे वाटप जे आहे ते सुरू आम्ही करणार आहोत. 2100 रुपयांची वाढ कोणत्या बहिणींना मिळणार, तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणी सर्व नियमांचं अटींचं पालन तातडीने व काटेकोरपणे करत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं वितरणचा हप्ता सुरुवात होणार आहे व 1500 ऐवजी लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये जे आहे ते मिळून जाणार आहेत. आता 2100 तर कसे मिळणार ते तर बघितले, परंतु लाडक्या बहिणीसाठी काही महत्त्वाचे गिफ्ट देखील मुख्यमंत्र्यांनी सणानिमित्त जाहीर केलेले आहेत. यातील पहिलं गिफ्ट आहे मोफत सिलाई मशीन योजना. तर ह्या योजनेच्या अंतर्गत स्वावलंबासाठी व लाडक्या बहिणींना एक रोजगार प्राप्त व्हावा या कारणास्तव नवीन सिलाई मशीन योजनेचा जो तो शुभारंभ झालेला आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला 15,000 रुपयांची नवीन सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जात आहे. त्याच्यानंतर असणार आहे मोफत सिलिंग फॅन, एक छोटंसं गिफ्ट सणानिमित्त, ते म्हणून एक तुम्हाला मोफत सिलिंग फॅन जो आहे तो वितरित करण्यात येत आहे. आणि किचनमध्ये तुम्हाला मदत व्हावी यासाठी मोफत प्रेशर कुकर योजना देखील जाहीर झालेली आहे. आणि याच मोफत प्रेशर कुकर योजनेच्या अंतर्गत देखील तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मोफत प्रेशर कुकर जो आहे तो 1700 ते 1800 रुपयांचा मोफत प्रेशर कुकर देखील तुम्हाला त्यामध्ये मिळून जाणार आहे. आणि सर्वात जबरदस्त गिफ्ट म्हणजे पैठणी साडी, ती सुद्धा दर्जेदार क्वालिटीची कोणाला मिळणार, तर हे बघा, रेशन कार्डवर तुम्हाला पैठणी साडी मिळण्याची घोषणा अखेर झालेली आहे. त्यामुळे तुमच्याला येणारा सणाचा जो आनंद असेल त्यासोबतच ही पैठणी साडी देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे, तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी देखील चालेल. आणि त्याच्यानंतर लाभ जातो सणासुदीच्या निमित्त वितरण जातं या लाभाचं केलं जाणार आहे. त्यामुळे लवकर तुमच्या रेशन दुकानामध्ये संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या. 2100 रुपये बोनस कोणाला मिळणार, तर प्रत्येक लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून 2100 रुपयांचं बोनसचं वितरण होणार आहे. किंवा जर जमलं तर अलीकडेच 1-2 ते 3 दिवसातच मकर संक्रांती सणानिमित्त देखील हे बोनसचं वितरण जे आहे ते 100% होऊ शकतं. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सर्व पात्र लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या सर्वात अगोदर मोठ्या शुभेच्छा. आणि या 3 जबरदस्त गिफ्ट साठी देखील तुम्ही तयार राहा. वाढीव आर्थिकमध्ये म्हणजे 2100 रुपये होणार आहेत. दुसरं गिफ्ट म्हणजे मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे 3000 रुपये. त्याच्यानंतर तिसरं गिफ्ट म्हणजे सिलाई मशीन जी आहे ती सुद्धा लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. ही अशा पद्धतीचे 3 ते 4 अतिशय जबरदस्त बोनस होते. तर मित्रांनो, भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब आणि